त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो. त्याच्यावर कुठेही अडचण नाही. साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये कशा पद्धतीने होतात. शेवटी मित्रांनो, आपण अनेक जण शेतकरी तुमची माझी जात आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सर्वांनी विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं त्यावेळेस सगळे नेतेमंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढामागे सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेले तुम्हाला 2 दिवसाची माहिती मिळेल. कारण मी आता बोललो आणि काही नाही झालं. बघा काय यांनी सांगितलं काय झालं. त्याच्यामुळे झाला 2 दिवस कळ काढा. 2 दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल. पण आपण मात्र कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. कुणाच्याही दादागिरीला बळी पडू नका. कुणाच्याही धापडशाहीला बळी पडू नका. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, आपल्याला अजूनही एक इंडस्ट्रीची तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या इंडस्ट्रीला बळकटी आणण्याच्या करता एक चांगल्या प्रकारचं उद्योग मोठ्या प्रमाणात येण्याच्या करता जे वातावरण तयार करायचं असतं. कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय जो साधायचा असतो ते साधण्याचं काम हे आपण करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. त्याशिवाय तरुणांच्या हाताला तरुणींच्या हाताला काम मिळणार नाही. आम्ही त्या निमित्तानं रोजगाराचा प्रश्न असेल, त्या निमित्तानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, रस्ते आणि पावसाळ्यामध्ये कुठं पाणी साचण्याची समस्या असेल, त्याच्यामध्ये आरोग्य असेल. मगाशी पंकजने बोलत असताना सांगितलं आपण अनेक हॉस्पिटल उभी केलेली आहे, परंतु अजूनही इकडे हॉस्पिटलची गरज आहे. अनेक एमआयडीसीची इमारत आहे, ती इमारत पडूनच आहे. त्यापेक्षा गोरगरिबांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आणि त्यांना मोफत उपचार करून देण्याच्या करता त्या हॉस्पिटल त्या इमारतीचा उपयोग आपण सगळेजण करून घेतोय. आपल्याला पर्यावरणाचा पण विचार करावा लागणार आहे. हिरव्या जागा वाढवाव्या लागणार आहे. जास्तीत जास्त झाडं ज्या मोकळी जागा असतील तिथं कशी लावता येईल, स्वच्छतेला प्राधान्य कसं देता येईल आणि एवढ्या मोठ्या शहराचा जो कचरा निघतो त्या कचऱ्यामुळं ज्या भागात आपण कचरा टाकतो त्याच्यातलं दुर्गंधी फैलावते आणि त्याच्यात आजार जाणवतात. आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या नवी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवस्थित पद्धतीनं घनकचऱ्याचं त्या बाबतीमध्ये विल्हेवाट कशी लावता येईल आणि जाता ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे, त्या नद्या सुधारणा कार्यक्रम देखील आपण त्याच्यामध्ये हातामध्ये घेतोय. मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. मी सुरुवातीला सांगितलंय मी कामाचा माणूस आहे, परंतु मी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर मला टीम जी असते ती माझी टीम गेली 25 वर्ष 1992 ते 2017 तुम्ही जशी माझ्या विचाराची निवडून दिली तसं तुम्ही याही वेळेस माझ्या विचाराची टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून द्या. मी पुणे जिल्ह्याचा आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यात आहे. जे काही आपल्याला आपल्या जिल्ह्याबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे ते इतरांना नसणार आहे आणि काही लोकांचे जी काही दहशत दादागिरी आहे ती आता आपल्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करायची आणि त्याकरता ही उद्याची निवडणूक महत्वाची आहे. मी आपल्याला शब्द देतो, कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कदापिही सोडणार नाही हा देखील शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण उद्याच्या युवकांच्या करता मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मेळावे घेतलेले होते.